एकनाथ शिंदेंसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे। कालपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे गावात आहेत आणि आता तिथे त्यांची तब्येत बिघडल्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते। त्यांना किरकोळ ताप कणकणी असल्याने दिवसभर ते विश्रांती घेणार आहेत। आज दिवसभर कुठलाही फोन ते घेणार नाही किंवा कुणालाही भेटणार नाही अशी माहिती त्यांच्याकडून समोर येते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात जोडले गेलेले आहेत। संभाजी, आत्ताची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे यांची प्रकृती जरा नरम असल्याचं समजतंय, काय अपडेट आहे? काल सायंकाळी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज सकाळपासून कार्यकर्ते, पत्रकार हे अधिकारी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र त्यांच्या घरातील लोकांनी असं सांगितलेलं आहे की त्यांची तब्येत बरी नाही, किरकोळ ताप आणि कणकणी काल रात्रीपासूनच आहे, त्यामुळं ते आजही भेटणार नाहीत। आज गावातल्या नागरिकांना सुद्धा त्यांना भेटू दिलं जात नाही। आजही दिवसभर ज्यावेळी ते गावी येतात त्यावेळी दिवसभर शेतात फिरतात किंवा ग्रामदैवतेच्या दर्शनाला जातात, मात्र आज ते बाहेरच पडलेले नाहीत। त्यामुळं आज त्यांच्या घरातल्या लोकांनी अशी माहिती दिली आहे की त्यांची तब्येत बरी नाही। जी, एका बाजूला आपण बघतोय की राज्यामध्ये अजूनही मुख्यमंत्री कोण आहे हे अजून ठरलेलं नाहीये। गृहमंत्री पदासंदर्भात अजूनही महायुतीमध्ये तणाव सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नाहीये, ते कुणालाही भेटत नाहीये। याचा अर्थ नक्की आपण काय काढायचा? खरं तर कालच ते आले त्यावेळी चर्चा होती की राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही। मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहे, एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करायचा आहे। त्यांच्या खुद शिवसेनेतलेच अनेक नेते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते कुणाशीही भेटत नाहीत किंवा बोलत नाहीत। यामुळे आणखी उत्सुकता ताणली गेली आहे। नेमकी राजकीय काय भूमिका घेणार ते, कशा प्रकारे ते पुढच्या 2 दिवसानंतर नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे आज दिवसभर विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते आज दिवसभर विश्रांती घेणार आहेत।